सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे। या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे। जगभरात सगळीकडे दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 12 जूनला साजरा केला जातो। या दिवसाला सगळीकडे विशेष महत्त्व आहे। जगभरात सगळीकडे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना बालमजुरी करायला लावून त्यांच्याकडून विनामूल्य काम करून घेतले जात होते। हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवसाची सुरुवात करण्यात आली। बालमजुरी दिवस साजरा करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे बालमजुरी रोखणे। एका संशोधनातून असे समोर आले की जागतिक स्तरावर प्रत्येक 10 मुलांमागे 1 मुलाला बालमजुरी करावी लागत आहे। त्यानंतर 2000 साली या संख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली, पण काही वर्षांमध्ये बालमजुरीचा दर पूर्णपणे मंदावला आहे। चला तर मग जाणून घेऊया जागतिक बालमजुरी विरुद्ध दिनाचा इतिहास। जगभरात सगळीकडे 12 जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जात आहे। या दिवसाचे मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना श्रमापासून दूर ठेवून शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे। अजूनही कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहे। शिक्षण घेण्याच्या वयात परिस्थितीमुळे कित्येक मुलांना काम करावे लागत आहे। जगभरात काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे। लहान मुलांना कमी वयात कामाला लावल्यामुळे विकासात अनेक अडथळे निर्माण होतात। लहान मुलांचे बालपण वाचवण्यासाठी हा दिवस सगळीकडे साजरा केला जात आहे। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने ILO 2002 मध्ये बाल कामगार विरोधी जागतिक दिनाची स्थापना केली। त्यानंतर सगळीकडे हा दिवस साजरा केला जाऊ लागला। यामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघाचे 187 सदस्य देश आहेत। या दिवसामुळे कामाचे तास, मजुरी, अनुकूल वातावरण इत्यादी बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते। तर कलम 45 अंतर्गत कायद्यानुसार 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे श्रम करणे हा गुन्हा मानला जातो। देशातील सर्व राज्यांना 14 वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे बालमजुरांना काम करण्यास सक्त बंधनकारक आहे आणि कुठे बालमजूर आढळल्यास आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी संपर्क साधावा। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड, नाशिक।